मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। शिवाजी पार्कमध्ये आज ठाकरेंचं आंदोलन पार पडते आणि वांगचुक यांच्या आंदोलनासाठी ठाकरेंचा पाठिंबा बघायला मिळतो आणि या संदर्भातच आज शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन पार पडते। मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील किंवा विद्यार्थी असतील, तरुणही या आंदोलनासाठी सध्या उपस्थित आहे। हातामध्ये तिरंगे आणि भगवे झेंडे घेऊन हे सगळे विद्यार्थी आणि कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील, आदित्य ठाकरे दाखल होतील आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा दिला जातोय। पुन्हा एकदा जाऊया, माझे सहकारी कृष्णा ओटी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आपण बघतोय मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत आणि अगदी कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, तरुणही मोठ्या संख्येने बघायला मिळते। हा आपल्या हक्कांचा लढा आहे। मोठ्या प्रमाणात तरुणाई आणि त्याचबरोबर शिवसैनिक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज येथे दाखल झालेले आहे। अगदी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जे आहे ते पाठिंबा देण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून जे आहे ते आंदोलन करण्यात येतो। तर याच आंदोलनाला विद्यार्थी असतील, शाळकरी मुलं असतील, त्याचबरोबर सर्वच तरुणाई जी आहे ती या आंदोलनात सामील झालेली आहे। अगदी प्रत्येक तरुणाईच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फलक, त्याचबरोबर तिरंगा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात फडकवताना जे आहे ते सर्वच विद्यार्थी जे आहे ते तरुणाई दिसताना मोठ्यांना पाहायला मिळते। अगदी शिवसेनेचे आमदार असतील, नगरसेवक असतील, त्याचबरोबर खासदार असतील, हे या आंदोलनस्थळी जे आहे ते दाखल झालेले आहे। अगदी काही वेळातच युवा नेते आदित्य ठाकरे आणि आमदार जे आहेत या आंदोलनस्थळी दाखल होतील आणि आंदोलनाला जे संबोधित करतील। पण त्याआधी आपण सर्व तरुणाई जी आहे ती या मोठ्या प्रमाणात आंदोलन ठिकाणी दाखल झालेली आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अगदी आज आप आंदोलन के लिए, प्रोटेस्ट के लिए दादर में आए हो, क्या कहोगे? प्रोटेस्ट करने के लिए आप आंदोलन दादर में आए हो, क्यों आए हो? Because Dharmendra Pradhan needs to resign. He needs to resign ASAP. He's basically taking a lot of advantage of the students. He is misusing the youth's entire time. That's a really, really bad thing. उनको अकाउंटेबिलिटी फाइनली लेना चाहिए। 20 बच्चों ने अपने आप को सुसाइड कमिट किया है, वो ठीक नहीं है, क्योंकि और कितने स्टूडेंट सफर करेंगे उनके लैक ऑफ अकाउंटेबिलिटी के लिए, और कितना झेलेंगे हम लोग। अगदी तुम्ही पण आंदोलनात सामील झालेला आहे, अगदी तरुणांसोबत तुम्ही सामील झालेला आंदोलन नक्की ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे आहे ते दिल्ली येथे सुरू होतं, त्यांना हॉस्पिटल येथे जे आहे ते पोलिसांकडून हलवण्यात आलेलं होतं। इंग्लिश मध्ये बोलू का? ते ऍब्सोल्युटली रॉंग आहे। ओके, सोनम वांगचुक हे आपले एकदम स्टुडंटच्या सपोर्टमध्ये उभे राहणारे आहेत। त्यांच्या सांगतील जे ट्रीटमेंट झालं आहे त्याचं अगेन्स्ट आम्ही निषेध करतो आणि शेम ऑन दिस गव्हर्नमेंट। आय थिंक द एज्युकेशन मिनिस्टर मस्ट रिझाइन ऍट एनी कॉस्ट। थेट धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी आहे ती मागणी केली जाते। तुम्ही आंदोलनात सामील झालेल्या आहात। खरं तर मी लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये काम करतो आणि गेले 14 वर्ष त्या कंपनीमध्ये काम करतो आणि काम करत असताना मी प्रत्येक वेळेस माझ्याकडनं जेवढं मेहनत करायची तेवढी मी मेहनत केली आणि आज इथपर्यंत पोहोचलोय। आणि आज इथपर्यंत पोहोचल्यानंतर आज जेव्हा मी या सगळ्या जेवढी लोक, जेवढी मुलं जे शिकून आपल्या एखाद्या प्रॉब्लेमसाठी आलेत, उभे राहिले, तर मला असं वाटतं की मला सुद्धा, म्हणजे मी एक स्टुडंट जरी आता नसलो तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण यांना सपोर्ट केला पाहिजे आणि याच्यासाठी मी आज आलेलो आहे इकडे। आणि ह्या सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधाननी रिझाईन केलं पाहिजे। राजीनाम्याची मागणी केली जाते। अगदी मोठ्या प्रमाणात आजोबा देखील आपल्यासोबत आहेत, जे शिवसैनिक आहात ते। तुम्ही आंदोलनात सामील झालेला आहात बाबा, आज आंदोलनात तुम्ही सामील झाला, नक्की काय तुमचं म्हणणं आहे? विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे। अगदी आपण पाहू शकतो सरकारच्या हुकुमशाहीवरती, हुकुमशाही विरुद्ध लढा देणाऱ्या सोनम वांगचुक आणि भारतातल्या सर्व तरुणांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊया अशा आशयाचा बॅनर देखील जो आहे तो लावण्यात आलेला आहे। अगदी काय तुमचं म्हणणं आहे, नक्की तुम्ही आंदोलनात सामील झालेला? एक विषय अजून आहे, या सरकारला खासदार फोडायला यांच्याकडे बरोबर वेळ आहे, पण जे तरुण पोरं तिकडे बसलेले यांच्याकडे भेटायला वेळ नाही। आजच आपल्या संसदेमध्ये असा एक हे दिलंय की शिवसेनेचे जे 6 खासदार फुटले होते त्या लोकांना आता शिंदे गटामध्ये इन्व्हॉल्व केलेले, म्हणजे खासदार फोडायला, आमदार फोडायला हे सगळं करायला वेळ आहे तुमच्याकडे।
पण आज ते उपोषणला बसलेले. तुम्ही 2 मिनिटं त्याची बोलू शकत नाही. हे हुकुमशाहीच आहे ही. फक्त ही अजून जाहीर केलेली नाही. आणि आता जो यांचा पुढचा प्लॅन आहे ना, हे काय लोकसभेच्या जागा वाढवायचं, हे सगळं तेच त्यांना कळून चुकलं. आता जनता आपल्या विरोधात आहे. जनता आता परत आपल्याला निवडून देणार नाही हे त्यांना कळून चुकले. हे सगळं प्लॅनिंग आहे त्यांचं. अगदी सोनम वांगचुक पाठिंबा देण्यासाठी आज सर्वच विद्यार्थी असतील, शिवसैनिक असतील, दादर येथे दाखल झाले. तुमचं काय म्हणणं?